आज आपण एका अत्यंत अद्भुत आणि गुंतागुंतीचा प्रवासाचा वेध घेणार आहोत. होय, आणि हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. विचार करा, आईच्या गर्भातील एका सूक्ष्म पेशीपासून सुरू झालेला हा प्रवास एका स्वतंत्र विचार करणाऱ्या, कधीकधी बंडखोर असणाऱ्या किशोरवयीन व्यक्तीपर्यंत कसा पोहोचतो. नक्कीच. यात जीवशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या तिन्ही शाखांचा अतिशय सुरेख संगम पाहायला मिळतो. आणि आजची आपली ही सखोल चर्चा केवळ माहितीचा भडीमार नसून मानवी वर्तणुकीमागे नेमके का दडलेले आहे याचा शोध घेणारी आहे. आपल्याला सतत अरेच्छा अशी जाणीव होईल अशी ही सफर असेल. अगदी. यासाठी आपण विकिपीडियावरील चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजेच बालविकास या अत्यंत विस्तृत आणि महत्त्वपूर्ण लेखाचा संदर्भ घेतला आहे. हो, कारण हा लेख केवळ विज्ञानापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. चला तर मग हे थोडं उलगडून पाहूया. हो, सुरुवात कुठून करायची? स्रोतामध्ये स्विस अभ्यासक जीन पियाजे यांचा उल्लेख आहे. त्यांनी लहान मुलांच्या बौद्धिक विकासाचे टप्पे सांगितले आहेत. हो, पियाजे यांचे काम या क्षेत्रात खूप मूलभूत मानले जाते. यात मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स. जे लोक लहान मुलांसोबत खेळले आहेत त्यांना लपाछपी किंवा पिकेबू खेळायला किती मजा येते हे माहीत असेल. होय, आणि यामागे खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे. पण ते विज्ञान नक्की काय आहे? ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे एखादी वस्तू आपल्या दृष्टीआड गेली तरी ती अस्तित्वात असते हे समजण्याची क्षमता. म्हणजे सुरुवातीला बाळाला हे समजत नाही. साधारण 7 ते 9 महिन्यांच्या बाळाला ही संकल्पना समजू लागते. त्याआधी जर तुम्ही बाळाची आवडती खेळणी एखाद्या चादरीखाली लपवली तर बाळासाठी ती खेळणी जणू या जगातून कायमची नाहीशी होते. अरे इच्छा, म्हणजे ते बाळ ती खेळणी शोधण्याचा प्रयत्नही करत नाही? मुळीच नाही. पण 7-8 महिन्यानंतर बाळाच्या मेंदूत एक क्लिक होते. त्याला समजते की खेळणी गायब झालेली नाहीये, ती फक्त चादरीखाली आहे. हां, त्यांच्या मेंदूचा केवढा मोठा विकास आहे. याच सिद्धांतात पुढे किशोरवयीन मुलांबद्दलही एक रंजक गोष्ट सांगितली आहे, इमॅजिनरी ऑडियन्स. हो, तो वयात येणाऱ्या मुलांचा एक अतिशय नाजूक टप्पा असतो. म्हणजे आपण जणू एखाद्या रंगमंचावर उभे आहोत आणि आजूबाजूचे सगळे लोक केवळ आपल्याकडेच पाहत आहेत, आपल्याला जज करत आहेत असे त्यांना सतत वाटत असते. अगदी तसेच. तो त्यांच्या बौद्धिक विकासाचाच एक भाग असतो जिथे ते स्वतःच्या विचारांसोबतच इतरांच्या विचारांचीही कल्पना करू लागतात. हो ना. चेहऱ्यावर एक छोटासा मुरूम आला तरी असे वाटायचे की आता संपूर्ण जगाचं लक्ष फक्त आपल्या चेहऱ्याकडेच आहे. बरोबर. आता पियाजे यांनी हा जो विकासाचा आलेख मांडला त्यात त्यांनी मुले स्वतःच्या अनुभवातून कशी शिकतात यावर भर दिला. पण इथे रशियन अभ्यासक लेव व्हायगॉट्स्की यांच्या सिद्धांताची जोड दिली तर हे चित्र अधिक पूर्ण होते. व्हायगॉट्स्की यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता नाही का? होय. व्हायगॉट्स्की यांनी मुले सामाजिक संवादातून कशी शिकतात हे मांडले. त्यांनी स्कॅफोल्डिंग ही संकल्पना जगासमोर आणली. स्कॅफोल्डिंग म्हणजे तो इमारतीला दिलेला बांबूचा आधार. अगदी तसेच. नवीन गोष्टी शिकताना लहान मुलांना मोठ्या माणसांच्या याच आधाराची गरज असते. मला याचे खूप छान उदाहरण आठवते. बाळ स्वतःहून टाळ्या वाजवू शकत नाही, तेव्हा त्याचे पालक बाळाचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतात आणि पॅटकेक खेळायला मदत करतात. हो, आणि हळूहळू बाळाच्या स्नायूंना ती सवय होते, त्याला ती लय समजते. मग बाळ स्वतःच टाळ्या वाजवायला शिकतं आणि पालक तो हातांचा आधार काढून घेतात. हे अगदी सायकल चालवायला शिकवताना मागे लावलेल्या ट्रेनिंग व्हीलसारखे आहे. हे अगदी अचूक उदाहरण आहे. ती सायकलची चाके म्हणजे एक प्रकारचं स्कॅफोल्डिंगच आहे. येथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. मी जेव्हा या स्रोतातील माहिती वाचत होतो तेव्हा मायकल टोमासेलो आणि इगोर व्हॅलडॅनिलोफ यांच्या कामाने मला थक्क केले. हो, इंटेन्शनॅलिटी आणि मदर फीटस न्यूरो कॉग्निटिव्ह मॉडेल हे संशोधन खरोखरच चक्रावून टाकणारे आहे. म्हणजे आपण नेहमी गृहीत धरतो की शिकण्याची प्रक्रिया बाळ जन्माला आल्यावर सुरू होते, पण डॅनिलोव यांचं मॉडेल काहीतरी वेगळंच सांगतंय. येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील संवाद हा जन्मानंतर नाही तर गर्भावस्थेतूनच सुरू झालेला असतो आणि तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक पातळीवरचा असतो. म्हणजे आईच्या शरीरातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी बाळाच्या मेंदूशी संपर्क साधतात? होय, हे सिद्धही झाले आहे. जन्मापूर्वीच आईच्या हृदयाचे ठोके आणि आईच्या हृदयाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्म गर्भाच्या मज्जासंस्थेशी जोडले जातात. बापरे, म्हणजे हृदयाचे ठोके मज्जासंस्थेला उत्तेजन देतात?
अगदी. आईच्या हृदयाच्या ठोक्यांमुळे निर्माण होणाऱ्या लयीमुळे गर्भाच्या मज्जासंस्थेला एक नैसर्गिक न्यूरोस्टिम्युलेशन मिळते. यामुळे बाळाच्या मेंदूची जडणघडण एका विशिष्ट लयीत सुरू होते. हे खरंच एखाद्या विज्ञान कथेसारखं वाटतं. आईचं हृदय अक्षरशः बाळाच्या मज्जासंस्थेचं प्रोग्रामिंग करत असतं तर. नक्कीच. कोणत्याही बाह्य संवादाशिवाय बाळाला बाहेरील जगाचे आकलन करण्यासाठी ते तयार करत असते. पण मग इथून पुढे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. बाळ जन्माला येते, पण ते बोलू शकत नाही. मग ऑब्जेक्ट परमनन्स असो किंवा बाळाला काय आवडते हे संशोधकांना समजते कसे? हाच प्रश्न अनेक दशकांपूर्वी संशोधकांनाही पडला होता. म्हणूनच त्यांनी काही अत्यंत कल्पक पद्धती विकसित केल्या. यापैकी एक प्रमुख पद्धत म्हणजे हाय अँप्लिट्यूड सकिंग टेक्निक किंवा HAS. म्हणजे ते बाळाच्या चोखण्याच्या क्षमतेवरून त्याचा मेंदू वाचतात, एखाद्या माइंड रीडिंग पॅसिफायर सारखे. अगदी तसाच प्रकार आहे. या पद्धतीत बाळाला चोखण्यासाठी एक विशेष प्रकारची चोखणी दिली जाते, जी एका संगणकाला जोडलेली असते. आणि मग संगणक काय मोजतो? त्यात बाळाच्या चोखण्याच्या क्रियेचा अभ्यास केला जातो. जेव्हा बाळ आईचा आवाज ऐकते किंवा एखादी ओळखीची गोष्ट पाहते, तेव्हा ते अगदी संथपणे चोखण्याची क्रिया करते. आणि नवीन गोष्ट पाहिली तर? जेव्हा बाळासमोर एखादी पूर्णपणे नवीन गोष्ट, नवीन आवाज किंवा नवीन चित्र येते, तेव्हा बाळाच्या चोखण्याचा वेग अचानक वाढतो. हे किती हुशार तंत्र आहे. म्हणजे बाळाच्या उत्सुकतेचा वेग त्याच्या चोखण्याच्या वेगाशी जोडलेला असतो. बरोबर. याशिवाय रॉबर्ट फॅन्स यांची प्रिफरेन्शियल लुकिंग टेक्निक आहे. बाळ ज्या चित्राकडे जास्त वेळ पाहत राहते, त्यावरून त्याची पसंती समजते. तसेच हॅबिच्युएशन नावाचीही एक पद्धत आहे. हॅबिच्युएशन म्हणजे सवय होणे, बरोबर? हो. समजा तुम्ही बाळाला एका मांजरीचं चित्र 10 वेळा दाखवले, तर सुरुवातीला बाळ कुतूहलाने पाहिल, पण नंतर त्याला कंटाळा येईल आणि ते दुसरीकडे पाहू लागेल. आणि मग 11व्या वेळी कुत्र्याचं चित्र दाखवलं तर? जर बाळाने पुन्हा कुतूहलाने त्याकडे पाहिले, तर याचा अर्थ बाळाच्या मेंदूने मांजर आणि कुत्रा यातील फरक ओळखला आहे. हे ऐकायला एखाद्या गुप्तहेर कथेसारखे वाटते. संशोधक बाळाच्या प्रत्येक छोट्या कृतीचा असाच अर्थ शोधत असतात. आता मेंदूच्या या अद्भुत विकासासोबतच बाळाची शारीरिक वाढही होत असते. आणि स्रोतात नमूद केल्यानुसार ही शारीरिक वाढ काही वेडीवाकडी होत नाही, तर तिचे काही निश्चित नमुने आहेत. हो. यासाठी 2 महत्वाच्या संकल्पना आहेत. पहिली आहे सिफॅलोकॉडल. तुम्ही कधी लक्ष दिलंय की नवजात बाळे थोडी बॉबल हेड बाऊलीसारखी दिसतात? त्यांचे डोके शरीराच्या तुलनेत खूप मोठे असते. कारण मानवी शरीराची वाढ नेहमी डोक्याकडून पायाकडे होते. म्हणूनच सुरुवातीला डोके आणि मेंदूची वाढ वेगाने होते आणि सर्वात शेवटी पायांची वाढ होते. आणि दुसरा नमुना म्हणजे प्रॉक्झिमोडिस्टल वाढ. शरीराच्या मध्यभागाकडून बाहेरील अवयवांकडे होते. अगदी बरोबर. बाळ आधी संपूर्ण हात खांद्यापासून हलवायला शिकते आणि त्यानंतर खूप महिन्यांनी ते हाताच्या बोटांनी लहान वस्तू पकडायला शिकते. पण कधीकधी हा आराखडा सगळ्याच मुलांमध्ये एकाच वेगाने काम करत नाही, होय ना? हो. आणि त्यातूनच असिंक्रोनस डेव्हलपमेंट ही संकल्पना समोर येते. हे विशेषतः गिफ्टेड म्हणजेच असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या मुलांमध्ये जास्त पाहायला मिळते. असिंक्रोनस म्हणजे जे एकाच लयीत नाही ते. पण हे नक्की कसे दिसते? अशा मुलांची बौद्धिक पातळी त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा खूप वेगाने वाढते, पण त्यांची भावनिक आणि शारीरिक वाढ मात्र त्यांच्या वयानुसारच होत असते. हे खूपच महत्वाचे आहे. समजा एखादे 8 वर्षांचं मूल अवघड गणित सोडवत असेल, तर आपण नकळतपणे त्याच्याकडून मोठ्या माणसांसारख्या वागणुकीची अपेक्षा करू लागतो. आणि जेव्हा तेच मूल एखाद्या मोडलेल्या खेळणीवरून लहान मुलांसारखं रडतं, तेव्हा पालकांना प्रश्न पडतो की हा असा का वागतोय? कारण त्याची बुद्धी मोठी असली तरी भावना 8 वर्षांच्या मुलाच्याच असतात. यामुळे या मुलांना समाजात वावरताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. केवळ बुद्धी असून चालत नाही, भावनांचं व्यवस्थापनही वयानुसारच विकसित होते. याच संदर्भात भाषेच्या विकासाचा एक रंजक टप्पा आहे. 18व्या महिन्यापासून होणारा व्होकॅब्युलरी एक्सप्लोजन. हो. या काळात मुले रोज नवीन शब्द शिकत असतात आणि स्वतःचे शब्दही तयार करतात. स्रोतात एक अतिशय गोड उदाहरण दिलं आहे. एका लहान मुलाला चॉकलेट बिस्किट म्हणायला कठीण जात होते, म्हणून त्याने शब्द तयार केला चॉस्किट. हे केवळ बोबडे बोल नाहीत. जेव्हा एखादे मूल चॉस्किट म्हणतं, तेव्हा त्याचा मेंदू 2 वेगवेगळ्या शब्दांचे नियम समजून त्यांना तार्किक पद्धतीने जोडत असतो. हे इतके गुंतागुंतीचे आहे. मग मला सांगा, जशी भाषेची अचानक वाढ होते तशी भावनांचीही वाढ होते का?
जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर भावनांचा विकास हा थोडा वेगळ्या पद्धतीने होतो. नवजात बालकांना सुरुवातीला फक्त आनंद, दुःख आणि राग एवढ्याच भावना समजतात. त्यांना भीती वाटत नाही. मग बाळांना ओळखीचं हसतं कधी येते? साधारण 6 ते 10 आठवड्यांच्या दरम्यान बाळ पहिल्यांदा ओळखीचे हसते, ज्याला सोशल स्माईल म्हणतात. पण खरा मोठा भावनिक बदल येतो तो 8 ते 12 महिन्यांच्या काळात. हा तोच काळ आहे का जेव्हा बाळे अचानक अनोळखी लोकांना घाबरायला लागतात? होय, या वयात बाळांमध्ये सेपरेशन एन्झायटी आणि अनोळखी लोकांची भीती निर्माण होते. अनेक पालकांना वाटते की आपले बाळ अचानक एवढे रडके का झाले. पण प्रत्यक्षात हे त्यांच्या चांगल्या बौद्धिक विकासाचे लक्षण आहे. याचा अर्थ बाळाला आता ओळखीचे आणि अनोळखी लोक यातला फरक स्पष्ट समजतोय. हे रडणे हा त्रास नसून तो त्यांचा विकास आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हा प्रवास अत्यंत नाजूक वाटतो, पण दुर्दैवाने सर्वच मुलांचा हा प्रवास सुरक्षित वातावरणात होत नाही. हो, आपल्याला विकासातील अडथळ्यांकडेही लक्ष दिले पाहिजे. स्रोतांमध्ये जीवनाचे पहिले 1000 दिवस अत्यंत निर्णायक मानले आहेत. आईच्या गर्भधारणेपासून ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा हा काळ, बरोबर? होय, या काळात मेंदूची सर्वाधिक वेगाने वाढ होत असते. झिंक, लोह आणि आयोडीन यांसारख्या सूक्ष्म पोषक तत्वांची थोडीशी कमतरताही मेंदूच्या विकासाला मोठी खीळ घालते. त्यातही आयोडीनच्या कमतरतेमुळे बुद्ध्यांक लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. बापरे, फक्त एका पोषक तत्वाच्या अभावामुळे एवढं नुकसान. आणि केवळ पोषणच नाही, मुलाचा सामाजिक आर्थिक स्तर हा त्याच्या बालविकासात खूप मोठी भूमिका बजावतो. सातत्यपूर्ण गरिबीचा सामना करणाऱ्या कुटुंबांमधील मुलांच्या बुद्ध्यांकात 6 ते 13 गुणांची घट होऊ शकते. 6 ते 13 गुणांची घट हा आकडा खूप मोठा आहे. कारण गरिबीसोबत ताणतणावाने असुरक्षित वातावरण येते. याशिवाय रंगांमधील शिसे किंवा पिण्याच्या पाण्यातील आर्सेनिक हे विषारी घटक थेट स्मरणशक्तीवर आघात करतात. यासोबतच स्रोतात मातृत्वातील नैराश्य किंवा मॅटर्नल डिप्रेशनवरही भर दिला आहे. आई जर सतत नैराश्यात असेल तर तिच्या आणि बाळाच्या संवादातील आवाज आणि स्पर्श बदलतात. यामुळे बाळांमध्ये ताणतणावाचं प्रमाण दर्शवणारे कॉर्टिसॉल हॉर्मोन्स जास्त प्रमाणात आढळते. आणि याचा परिणाम काय होतो? स्रोतातील अभ्यासानुसार मातांच्या नैराश्याचा मुलांवर, विशेषतः 11 वर्षांच्या मुलांवर अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. त्यांचे भावनिक नियंत्रण कमकुवत झालेले दिसते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जेव्हा आपण गरिबी, पोषण याबद्दल बोलतो तेव्हा दुर्लक्ष किंवा निग्लेक्ट हा विषय खूप गंभीर बनतो. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे दुर्लक्ष मोजायचे कसे? म्हणजे शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या मूल मागे पडलेले दिसले तर तो विकास न होण्यामागे पालकांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे की त्या मुलाला जन्मजात असलेला एखादा आनुवंशिक दोष कारणीभूत आहे? यातला फरक ओळखणे कठीण असते. समजा मूल कुपोषित दिसते तर ते पालकांनी खायला न दिल्यामुळे आहे की शरीरात अन्नाचं पचन न होणारा आजार आहे हे ठरवणे. अगदी बरोबर. त्यामुळे केवळ मुलाची उंची किंवा वजन कमी आहे एवढ्यावरून थेट पालकांवर दुर्लक्षाचा ठपका ठेवता येत नाही. वैद्यकीय तज्ज्ञांना अत्यंत बारकाईने विचार करूनच निष्कर्षावर पोहोचावे लागते. खरोखरच बालविकासाचा हा विषय जितका गहन आहे तितकाच तो गुंतागुंतीचा आणि जबाबदारीचाही आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेचा समारोप करताना मला जाणवते की हा प्रवास एक अद्भुत चमत्कार आहे. नक्कीच. त्यात पियाजे यांनी सांगितलेला बौद्धिक विकास आहे, वायगॉट्स्की यांचा सामाजिक आधार आहे आणि मुलं चॉम्स्कीसारखे शब्द बनवतात ती भाषेची एक वेगळीच दुनिया आहे. आणि हे सर्व एका अत्यंत नाजूक समतोलावर उभले आहे. ही माहिती आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयुक्त ठरेल. आपण मुलांच्या छोट्या कृतींकडे आता अधिक समजूतदारपणे पाहू शकू. अगदी बरोबर. आणि आजच्या या चर्चेच्या अंती मला एक अत्यंत महत्त्वाचा विचार सर्वांसमोर मांडायचा आहे. कोणता विचार? आपण सुरुवातीला इगॉर डॅनिलोव्ह यांच्या सिद्धांताबद्दल बोललो होतो. जर जन्मापूर्वीच आईच्या हृदयाचे ठोके आणि गर्भातील सुरुवातीचे शांत वातावरण बाळाच्या मेंदूची मूळ जडणघडण करत असतील, ज्याला एक्सपिरियन्स एक्सपेक्टंट प्लास्टिसिटी म्हणतात, हो, याचा अर्थ बाळाचा मेंदू जन्मापूर्वीच एका नैसर्गिक वातावरणाची आणि संवादाची अपेक्षा करत असतो. आणि जर त्याला ते मिळाले नाही तर? तोच तर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर बाळाचा मेंदू हृदयाच्या ठोक्यांच्या शांत लयीची अपेक्षा करत असेल तर आजच्या आपल्या अत्यंत गोंगाटाच्या, सतत स्क्रीनसमोर असणाऱ्या आणि डिजिटल वातावरणाचा जन्माला येणाऱ्या पुढच्या पिढीच्या मेंदूच्या कोडिंगवर नकळतपणे काय आणि किती भयंकर परिणाम होत असेल?
अरे बापरे, हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. आपण पुढच्या पिढीला कोणत्या वातावरणात जन्म देतोय हे तपासण्याची खरंच वेळ आली आहे. नक्कीच. हा एक असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे. या सखोल ज्ञानसफरीत आज आपण इथे